बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सगळ्यात मोठी बातमी। नाशिक धर्मांतर प्रकरणी निदा खान अटकेत आहे, पण कल्पना खरात कुठे आहे असा सवाल आता विचारला जातोय। निदा खानला अटक करण्यात आलेली आहे, पण भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा अजूनही तपास पोलिसांना लागलेला नाहीये। विविध पथकं तैनात करण्यात आली। महाराष्ट्रभर तिचा शोध घेतला गेला। अशोक खरातला देखील तिच्या थांगपत्याविषयी विचारणा करण्यात आली, तर देवालाच माहिती असं उत्तर त्यानं दिलेलं होतं। त्यामुळे कल्पना खरात नेमकी कुठे आहे हा सवाल आता उपस्थित होतोय। शेतकऱ्याच्या फसवणुकी प्रकरणात कल्पना खरातवर देखील गुन्हा दाखल आहे आणि जेव्हापासून गुन्हा दाखल झालाय तेव्हापासून ती फरार झालेली आहे। पोलीस अजूनही तिचा शोध घेतायत, पण ती पोलिसांच्या हाती लागत नाहीये। त्यामुळे निदा खानला तर पकडलंय, पण आता कल्पना खरात कुठे हा सवाल उपस्थित केला जातोय, विचारला जातोय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, निदा खान तर पकडली गेली, आता कल्पना खरात नेमकी कुठे आहे याचा सस्पेन्स काही सुटत नाहीये। काय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत तिला पकडण्यासाठी? बरोबर आहे, दोन्ही गुन्हे हे जवळपास एकाच वेळेस दाखल झालेले आहेत। निदा खान ही तब्बल 1.5 महिन्याच्या आसपास म्हणजे 25 मार्चला तिच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, तेव्हापासून ती फरार होती आणि आज मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आलेला असताना निदा खान पोलिसांच्या जाळ्यात अडकलेली आहे। दुसरीकडे कल्पना खरात ज्यावेळेस अशोक खरात याला अटक करण्यात आलेली होती, 18 मार्चला अशोक खरात याला अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसांनी कल्पना खरात हिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तेव्हापासून कल्पना खरात ही देखील फरार आहे। कल्पना खरातच्या तपासासाठी पोलीस सर्वत्र छापेमारी करत आहेत, तिची शोध मोहीम घेत आहेत, मात्र कल्पना खरात अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। राज्य सरकारने या संदर्भात एसआयटीची स्थापना केलेली आहे। एसआयटीची टीम कल्पना खरातचा शोध घेत आहे। दुसरीकडे शिर्डी पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे अहिल्यानगरची टीम देखील कल्पना खरातचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापही कल्पना खरात ही सापडलेली नाहीये। लुकआउट नोटीस जारी करून देखील कल्पना खरात ही सापडलेली नाहीये। त्यामुळे नाशिकसह अहिल्यानगरच्या पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एका बाजूला अशोक खरात याचा वर जे गुन्हे दाखल झालेले होते, एसआयटीने 9 गुन्हे दाखल केलेले होते, त्यांचा तपास झाल्यानंतर आता तो शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यामुळे नाशिकसह अहिल्यानगर पोलीस अशोक खरात याचा तपास करत असताना कल्पना खरात नेमकी आहे कुठे हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। कल्पना खरातला कधी अटक करणार असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे आणि अटक अद्यापर्यंत का नाही झाली यावर देखील आता पोलिसांना स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।